महाराष्ट्रभर एटीएम फोडून बँकिंग व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या सराईत टोळीचा अखेर शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। पहाटेच्या अंधारात सुरू असलेला थरार तब्बल काही किलोमीटरच्या पाठलाग आणि शेवटी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। 17 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2:15 वाजण्याच्या सुमारास शिरपूर उपजिल्हा रुग्णालयासमोरील बँक ऑफ बडोदा एटीएम मशीनला लोखंडी साखळी बांधून पिकअप वाहनाच्या साहाय्याने ओढून फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। थोड्याच वेळात पित्रेश्वर स्टॉप परिसरात संशयास्पद पिकअप वाहन आढळले। पोलिसांना पाहताच आरोपींनी वाहन वेगात शहादा फाट्याकडे पलायन केले। यानंतर सुरू झाला अक्षरशः चित्रपटाला लाजवणारा पाठलाग। मुंबई आग्रा महामार्गावर नाकाबंदी बॅरिकेड्स तोडत दहिवत गावात घुसून पुन्हा महामार्गावर येत आरोपींनी पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे पिकअपला बांधलेली 20 फूट लोखंडी साखळी रस्त्यावर घासत ठिणग्या उडवत होती, तरीही पोलिसांनी पाठलाग सोडला नाही। अखेर पोलिसांच्या ससेमिरा सुटत नसल्याचे लक्षात येताच आरोपींनी चालत्या वाहनातून उड्या मारून पलायन केले। यानंतर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले। अवघ्या काही तासात पोलिसांनी टोळीचा माग काढत हेमंत सुखलाल माळी वय 21 वर्ष राहणार भिरडे धुळे आणि विदुर उर्फ विजय देवा जाधव वय 40 वर्ष राहणार वसंतनगर पारोळा जळगाव यांना ताब्यात घेतले। चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली। आरोपींनी यूट्यूबवर व्हिडिओ पाहून एटीएम फोडण्याचे धडे घेतल्याचे कबूल केले। शिरपूर, धुळे आणि अंमळनेर परिसरातील अनेक एटीएम फोडी या टोळीने केल्याचे उघड झाले आहे। पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन जप्त केले असून आरोपींवर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। न्यायालयानं आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, PSI संदीप दरवडे आणि शहर पोलीस ठाण्याचे DB पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल, राजेंद्र रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल आरिफ तडवी, सचिन वाघ, जितेंद्र अहिरराव, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, भटू साळुंखे, विनोद आखडमल, मनोज महाजन, प्रशांत पवार, सोमा ठाकरे, मनोज दाभाडे व चालक पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र महाले या आदींनी केली आहे। शिरपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे एटीएम फोडीच्या वाढत्या घटनांना मोठा आळा बसणार असल्याचे चित्र आहे। शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज। साधारणतः रात्री 2:30 वाजता एक शाहरुख पिंजारी नावाचा एक रिक्षा चालकाचा फोन शिरपूर पोलीस स्टेशनला आला आणि 112 डायलला एक फोन आला की बँक ऑफ बडोदा येथील एटीएम समोर एक पिकअप व्हॅन आणि 2 इसम संशयितरित्या तिथे फिरत आहे। त्या अनुषंगाने सिनियर PI परदेशी व त्यांच्या टीमने तात्काळ तिथे धाव घेतली असता सदर पिकअप व्हॅन 2 इसम हे तात्काळ तिथे ते पळायला लागले। पोलीस स्टेशनने लगेच नाकाबंदी करून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन आणि थाळनेर इथे नाकाबंदी लावली। सदरची व्हॅन मध्य प्रदेश दिशेने पळू लागली, पण त्यांना कळलं की पुढे नाकाबंदी आहे, म्हणून त्यांनी हाडाखेड नाकाच्या इथे पुन्हा टर्न मारून ते चोपडा फाट्याकडे जायला लागले। चोपडा फाट्याकडे देखील पोलिसांनी अतिशय जिद्दीने त्याचा पाठलाग केला। चोपडा फाट्याच्या इकडे संबंधित व्हॅन टाकून हे दोन्ही आरोपी पळून गेले। त्याच्यानंतर काही तांत्रिक पद्धतीने तपास करून आणि फास्टॅगवरनं रिव्हर्स आपण त्यांचा तपास करून 2 आरोपी हेमंत सुखलाल माळी राहणार धुळे आणि विजय देवा जाधव राहणार जिल्हा जळगाव या दोघांना आपण ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडनं पिकअप व्हॅन देखील आपण जप्त केलेली आहे व इतर जेवढं साहित्य होतं ते देखील जप्त केलेले आहे। सदर आरोपींनी अंमळनेर येथील देखील सेम मोडसने एटीएम थेफ्ट केलेले आहे आणि धुळे शहर पोलीस स्टेशनवर देखील त्यांच्यावर सेम एटीएम थेफ्टचा गुन्हा दाखल आहे। मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो की ज्याप्रमाणे शाहरुख पिंजारी रिक्षा चालक यांनी पोलिसांना अतिशय योग्य वेळी माहिती दिली आणि आपण हा इतका मोठा गुन्हा उघडकीस आणू शकलो, तसेच सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला काही सस्पिशियस आढळलं तर तात्काळ 112 डायल 112 वर आपण कॉल करावा। धन्यवाद।